नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे शहरात झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्यात कपात. ठाणे महानगरपालिकेत भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्यातून 250 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टममधील एअर ब्लडर बदलण्याचं काम 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये हाती घेण्यात येणार आहे. परिणामी या दरम्यान बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेस बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 10% कपात लागू होणार आहे. त्यामुळे कोपरी, हाजुरी, गावदेवी, पाचपाखाडी, टेकडी बंगला, किसन नगर, भटवाडी या भागात झोनिंगद्वारे 10% पाणी कपात लागू होणार आहे. तसेच पिसे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी कमी होणार असल्याने 10% पाणी कमी उपलब्ध होणार असल्यामुळे ठाणे शहरातील दर 15 दिवसातून झोनिंगद्वारे होणाऱ्या पाणी कपातीची वेळ वाढवून 12 तासांऐवजी 24 तास करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी कपातीपूर्वी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे असं आवाहनही ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव पर्यावरणपूरक पार पडल्यानंतर आता उत्तर भारतीयांची छटपूजा देखील निसर्गाचे संवर्धन करून पार पाडण्यात येईल, अशी ग्वाही ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला दिली आहे. ठाणे महापालिका तसेच रुद्र प्रतिष्ठान व जय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी होणाऱ्या छटपूजेच्या तयारीनिमित्त माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी उपवन तलाव परिसरात बनवण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावाची पाहणी केली. यावेळी संबंधित ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा देखील केली. ठाण्यातील छटपूजेचे यंदाचे हे 12वं वर्ष आहे. वाढतं प्रदूषण टाळण्याकरिता यंदाही कृत्रिम तलावामध्ये छटपूजा साजरी करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण आणि वाढतं प्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती केली जाणार आहे. उपवन येथे बनवण्यात आलेल्या कृत्रिम तलावाची पाहणी करून डॉक्टर संजीव नाईक यांनी त्यामध्ये शौचालय असू दे, शुद्ध पाणी, आसन व्यवस्था इत्यादी विविध सुधारणा करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत. यंदा छटपूजेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील रुद्र प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय सिंह यांनी दिली आहे.
तर येत्या रविवारी होत असलेल्या छटपूजेनिमित्त जास्तीत जास्त भगिनींनी व बांधवांनी उपवन तलाव येथे शक्यतोवर कृत्रिम तलावातच छटपूजा करावी, जेणेकरून कोणत्याही प्रकारे तलावाचं प्रदूषण होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचं आवाहन माजी खासदार संजीव नाईक यांनी केलं आहे. नमस्कार. या ठिकाणी आपल्याला सर्वांना कल्पना आहे की उत्तर भारतातला एक सर्वात मोठा धार्मिक असा हा कार्यक्रम म्हणजे छटपूजा असतो आणि त्या छटपूजेच्या निमित्तानं दरवर्षी ठाणे महानगरपालिका आणि त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून इकडे त्या सर्व माता भगिनींना एक चांगली योजना म्हणजे कृत्रिम तलावाच्या माध्यमातून केली जाते. यावर्षी सुद्धा धनंजय सिंगजी यांचं रुद्र प्रतिष्ठान आणि जय फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला. माननीय आयुक्त बांगर साहेबांचा आम्ही धन्यवाद करतो. पोलीस प्रशासन त्यांचा आम्ही धन्यवाद करतो की या ठिकाणची बंदोबस्त चोख असतो. आज या ठिकाणी पाहणी करताना काही गोष्टींचं लक्षात आलेल्या होत्या की मागच्या वर्षी काही छोट्या मोठ्या कमतरता होत्या, त्या यावर्षी व्यवस्थितरित्या सर्व माता भगिनींना तिथे उतरताना अडचण होऊ नये. त्याच्यानंतर या ठिकाणी कृत्रिम तलाव, खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मूळ जे नैसर्गिक तलावातच जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा समुद्रकिनारी असेल, परंतु कृत्रिम तलावामध्ये पण आमची मानसिकता ती आहे. त्याच्याबद्दल त्या सर्व माता भगिनींचा आम्ही धन्यवाद करतो. आणि या ठिकाणी धनंजय सिंग यांनी व्यवस्थित कार्यक्रम प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अनुषंगानं सर्व प्रशासनाच्या सर्व अधिकारी, सर्व व्यवस्थापक त्यांना पत्र देऊन आज या ठिकाणी भेट दिली. आप लोग हर साल हमारे साथ होते हैं और देखते हैं कि हम अच्छी से अच्छी सुविधा करने की कोशिश करते हैं कि पूरे ठाणे में छठ पूजा के लिए जो अच्छी व्यवस्था हो सके, सुरक्षा के दृष्टिकोण से, पर्यावरण के दृष्टिकोण से, और लोगों के अंदर एक अवेयरनेस आना चाहिए, मैसेज आना चाहिए. जिस कृत्रिम तालाब में भगवान गणेश जी की मूर्ति का विसर्जन होता है, माँ देवी का, दुर्गा देवी के मूर्ति का विसर्जन होता है, ऐसे एक पवित्र स्थान पे अगर हमें अच्छी व्यवस्था करके दी जाए, जिसमें स्वच्छ पानी है, पानी के साथ उतरने के लिए अच्छी व्यवस्था है, चेंजिंग रूम है, मोबाइल टॉयलेट्स है, लाइट की व्यवस्था है, बैठने के लिए ग्रीन कारपेट्स है. आपने देखा होगा कि हर साल हम जितने भी हमारी माँ बहनें यहाँ पे आती हैं पूजा करने, उनके लिए अच्छी से अच्छी व्यवस्था करने की कोशिश करते हैं. हमारे पूर्व सांसद संजीव नाइक जी के आशीर्वाद से इस बार हमें कॉरपोरेशन की तरफ से बहुत अच्छी व्यवस्था मिली है. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा असं सांगितलंय. याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबतही येथे चर्चा करण्यात आली. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तसेच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी सर्वच पक्षाचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे. मनसेकडूनही अशा प्रकारची तयारी सुरू आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांशी बोलले. यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला. याशिवाय मराठा आरक्षणबाबत पदाधिकाऱ्यांची भूमिका समजून घेतली. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कशा प्रकारे तयारी करावी लागेल याबाबत मार्गदर्शन केल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचं काम सुरू झालं. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 मध्ये झाली. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणं राज्यात सुरू झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर मी 1999 नंतर सांगितलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र आणि बिहार होत आहे. राज्यात जातीयवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा आहे. मी कधी जातपात बघत नाही. आजपर्यंत कोणत्याही जातीच्या व्यक्तीने कोणत्याही जातीचे कल्याण केले हे सांगा,
असं मनसेचे नेते राज ठाकरे यांनी ठाण्यात शरद पवार यांचं नाव न घेता सांगितले. ना कोणी विचारलं नाही ना, सुशिक्षित किती आहात, किती ग्रॅज्युएट झालात, किती काय झालं, कोणी विचारलं नाही. मला असं वाटतं ज्या दिवशी तो सुज्ञपणा वाढेल ना, त्या दिवशी या सगळ्या गोष्टी कमी होतील. मुळात या प्रकारचं कोणतंही आरक्षण कधी मिळणार नाही हे मी त्यांच्या समोर त्या दिवशी सांगून आलो होतो. बरोबर की नाही? मी काही वेगळं सांगत नाही. अशी कुठची गोष्ट होणार नाही. आता ते जरांगे पाटील आहेत का, जरांगे पाटलांच्या मागून कोणतरी आहेत ज्याच्यातनं जातीयवादामध्ये महाराष्ट्र डिस्टर्ब करायचं ठरवलेलं आहे. कारण निवडणुका तोंडावरती असताना ह्या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत. हे काही मला इतकं सरळ चित्र दिसत नाही. त्याच्यामुळे कालांतराने कळेलच की यामागे कोण आहेत. अर्थातच ना, म्हणूनच सांगतो ना, अनेक विषय असे येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्याने तुम्ही त्रस्त आहात ते विषय तुमच्या डोक्यात येताच कामा नाहीत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.